नमस्कार मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज मिळावी आणि ती मोफत मिळावी यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून बळीराजा मोफत वीज सवलत योजना आणलेली आहे, ज्याच्या अंतर्गत शेतकऱ्यांना विजेची उपलब्धता करून देण्यासाठी कृषी फीडरचे सोलरायझेशन केले जाणार आहे. 16,000 मेगावॅट ऊर्जा निर्मितीचे सोलरच्या माध्यमातून करण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. यासाठी शासनाने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2 ला मंजुरी दिलेली आहे. तसेच जे शेतकरी वीज जोडणीची मागणी करत आहेत त्यांनाही सौर कृषी पंप दिले जात आहेत. यासाठी शासनाने 2024च्या बजेटमध्ये मागेल त्याला सौर कृषी पंप योजना याची घोषणा केलेली आहे. तर आता या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी नवीन पोर्टल चालू केलेले आहे. तर या पोर्टलमध्ये काय काय माहिती दिलेली आहे ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तसेच अशाच नवनवीन अपडेटसाठी आमचा व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. तर मग व्हिडिओ सुरू करू. सर्वप्रथम आपल्याला गुगलवर जायचं आहे. आपल्याला टाईप करायचं आहे www.mahadiscom.in. टाईप केल्यानंतर पहिल्यांदा अशी स्क्रीन येईल. हे क्लोज करायचं आहे. हे क्लोज केल्यानंतर इथे आपल्याला ग्राहक म्हणून ऑप्शन दिसतोय. ग्राहक या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. ग्राहक या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर नेक्स्ट पेज ओपन होईल. नेक्स्ट पेज ओपन केल्यानंतर अक्षय ऊर्जा पोर्टलवर क्लिक करायचं आहे. अक्षय ऊर्जा पोर्टलवर क्लिक केल्यानंतर इथे आपणाला मागेल त्याला सौर कृषी पंप याच्यावर क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, आपण मागेल त्याला सौर कृषी पंप योजना या मुखपृष्ठावर आलेलं आहे. इथे आपल्याला योजनेची माहिती दिलेली आहे. योजनेची ठळक वैशिष्ट्ये: शेतकऱ्यांना सिंचनासाठी हक्काची स्वतंत्र आणि शाश्वत योजना. सर्वसाधारण गटाच्या शेतकऱ्यासाठी केवळ 10% रक्कम भरून सौर पॅनेल्स व कृषी पंपाचा पूर्ण संच. अनुसूचित जाती जमातींच्या शेतकऱ्यासाठी लाभार्थी हिस्सा 5%. उर्वरित रक्कम केंद्र आणि राज्य सरकारकडून अनुदान. जमिनीच्या क्षेत्रानुसार 3 ते 7.5 HP पंप. 5 वर्षाची दुरुस्ती हमी. इन्शुरन्ससह. वीज बिल नाही. लोड शेडिंगची चिंता नाही. सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा. लाभार्थी निवडीचे निकष: 2.5 एकरापर्यंत शेतजमीन धारक शेतकऱ्यास 3 अश्वशक्ती क्षमतेपर्यंतचे सौर कृषी पंप. 2.51 ते 5 एकरापर्यंत शेतजमीन धारक शेतकऱ्यास 5 अश्वशक्ती क्षमतेचे आणि 5 एकरावरील शेतजमीन धारक शेतकऱ्यास 7.5 अश्वशक्ती क्षमतेचे सौर कृषी पंप देय राहील. तसेच पात्र क्षमतेपेक्षा कमी क्षमतेच्या सौर कृषी पंपाची मागणी केल्यास तो अनुज्ञेय राहील. वैयक्तिक किंवा सामायिक क्षेत्रे, विहीर, बोरवेल याचे मालक तसेच बारमाही वाहणारी नदी नाले यांच्या शेजारी शेत जमीनधारक शेतकरीसुद्धा या योजनेसाठी पात्र राहतील. ज्या शेतकऱ्यांच्याकडे बोरवेल, विहीर व नदी इत्यादी ठिकाणी शाश्वत पाण्याचा स्रोत आहे याची खात्री महावितरणद्वारे करण्यात येईल. तथापि जलसंधारण कामाच्या पाणी जिरवण्याच्या पाणीसाठ्यामधून पाणी उपसण्यासाठी सदर पंप वापरता येणार नाहीत. अटल सौर कृषी पंप योजना 1, अटल सौर कृषी पंप योजना 2 व मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना या योजनांचा लाभ न घेतलेले लाभार्थी शेतकरी देखील या अभियानाअंतर्गत लाभास पात्र राहतील. तर आता पुढचा पॉईंट आहे परिपत्रके शासन निर्णय. तर इथे आपण शासन निर्णयावर क्लिक करू. शासन निर्णयावर क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला जो निर्णय झाला आहे त्याची फाईल दिसेल, ते आपण डाउनलोड करू. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 राबवण्याबाबत दिनांक 25 जुलै 2024चा हा शासन निर्णय आहे. तो आपल्याला इथे दिसत आहे. हे लाभार्थी सुविधा. लाभार्थी सुविधामध्ये अर्ज करा ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर आपण केलेल्या अर्जाची सद्यस्थिती काय आहे ते इथं आपण पाहू शकतो. देयकाची रक्कम भरणा करा असा एक ऑप्शन दिलेला आहे इथे. आणि पुढचा ऑप्शन आहे वारंवार विचारले जाणारे प्रश्न. वारंवार विचारले जाणारे प्रश्न यामध्ये आपण जे लोकांना प्रश्न पडतात, जे प्रॉब्लेम येतात ते इथे दिलेले आहेत. तसेच इथं आपल्याला जे कागदपत्रे लागणार आहेत तो प्रश्न आपण इथे बघूया. या योजनेअंतर्गत अर्जासोबत कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, तर ती कागदपत्रे कोणती आहेत ते पाहूया. शेतकऱ्याकडे असलेल्या शेतीचा सातबारा उतारा, जलस्रोताची नोंद आवश्यक आहे, आधार कार्ड, जातीचे प्रमाणपत्र, अनुसूचित जाती जमाती लाभार्थीसाठी या कागदपत्राची सत्यप्रत आवश्यक आहे. अर्जदार स्वतः शेतजमिनीचा एकटा मालक नसेल तर इतर हिस्सेदारांचा मालकांचा ना हरकत दाखला देणे बंधनकारक आहे.
पाण्याचा स्रोत डार्क झोनमध्ये असल्यास भूजल सर्वेक्षण विभागातर्फे ना हरकत प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे. या व्यतिरिक्त संपर्काकरिता ग्राहकांचा मोबाईल क्रमांक, ईमेल पत्ता असल्यास पाण्याचे स्रोत व त्याची खोलीची माहिती अर्जामध्ये भरणे आवश्यक आहे. तर अशा प्रकारे हे नवीन पोर्टल लॉन्च केलेलं आहे आणि लाभार्थ्यांना यापुढे या पोर्टलवर फॉर्म वगैरे भरता येणार आहे. तर बऱ्याच जणांना प्रश्न पडला आहे की आम्ही यापूर्वी अर्ज केलेले आहेत त्याचे काय. तर आता अर्ज चेक करण्याची प्रक्रिया चालू आहे. याच्यामध्ये ज्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत त्यांना पेमेंटचा ऑप्शन आलेला आहे. ज्यांचे अर्ज त्रुटीमध्ये आहेत त्यांना त्रुटी दूर करायला सांगितलेले आहेत आणि ज्यांचे अर्ज बाद झालेले आहेत त्यांना अर्ज बाद झालेले आहे म्हणून सांगितलेले आहे. अजून काही जणांनी जर महावितरणाकडे अर्ज केले असतील तर त्यांची अजून प्रक्रिया चालू आहे. त्यामुळे त्यांना नवीन अर्ज करण्याची गरज नाही, कारण या योजनेच्या अंतर्गत आधारनुसारच नोंदणी पार पाडली जात आहे. तर मित्रांनो, कशी वाटली ही नवीन अपडेट? तर अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.